महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली तेव्हापासूनच उबाठा गटात सुरू झालेलं वाकयुद्ध आता या निवडणुका पार पडल्यानंतरही कायम आहे। आता तर ते पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले। सध्या उबाठा गटात संजय राऊत आणि आदित्य ठाकरे असे दोन गट पडल्याचं चित्र आहे। उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर घेतलेल्या खासदारांच्या बैठकीत हा वाद आणि नाराजी चव्हाट्यावर आली आहे। महाविकास आघाडीच्या वाट्याला आलेली राज्यसभेची एक जागा शरद पवारांना का दिली हे या वादाचं मूळ कारण। मात्र हा वाद केवळ एका राज्यसभेच्या जागेपुरता मर्यादित आहे का, की याभोवती भविष्यातील सत्ताकारण फिरतंय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। तर खासदारांच्या या बैठकीत नेमकं काय घडलंय, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यातील वादावर राऊतांचं म्हणणं काय, आदित्य ठाकरेंकडून राऊतांचा पत्ता कट करण्याचा डाव आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सेजल जाधव। दिनांक 16 मार्च रोजी महाराष्ट्रातील 7 जागांसाठी राज्यसभा निवडणूक पार पडली। यापैकी 6 जागा महायुतीच्या तर 1 जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला आली। या एका जागेवर कुणाला पाठवायचं यावरून महाविकास आघाडीत धुसफूस सुरू झाली। पण त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे उबाठा गटातच या एका जागेसाठी अंतर्गत कलह सुरू झाला होता। एकीकडे संजय राऊत शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यास इच्छुक होते, तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी ही आमच्या पक्षाची जागा असल्याचा दावा केला होता। प्रियंका चतुर्वेदींनी राज्यसभेवर जावं अशी त्यांची इच्छा। मात्र अखेर संजय राऊतांचं पारडं जड झालं आणि मवियात एकमत होऊन शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर निवडून गेले। मात्र आता निवडणुकीनंतर उबाठा गटातील अंतर्गत कलह पुढे आलाय। गेल्या काही दिवसात उबाठा गटाचे खासदार फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी रविवारी मातोश्रीवर पक्षातील खासदारांची बैठक बोलवली। मात्र या बैठकीत प्रियंका चतुर्वेदी संजय राऊतांवर चांगल्याच संतापल्याची माहिती आहे। राऊतांनी राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव का घेतलं असा सवाल त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना केला। शिवाय त्या बैठकीतून तडकाफडकी निघून गेल्याचीही माहिती सूत्रांकडून कळतीये। यावर ते बोलले म्हणून काय झालं, शेवटी निर्णय मीच घेईल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांची बाजू घेतली। त्याच वेळी आदित्य ठाकरेही चांगलेच संतापले आणि त्यांनी 2028 ला संजय राऊत खासदार होणार नाहीत असं विधान केल्याची चर्चा आहे। त्यामुळे उबाठा गटात 2 गट पडल्याचं समजतंय। दरम्यान अलीकडेच दिल्लीतील एका बैठकीत खासदारांनी आदित्य ठाकरेंच्या कार्यशैलीवरही नाराजी व्यक्त केली होती। मात्र संजय राऊतांनी हा घटनाक्रम फेटाळून लावलाय। ते म्हणाले की माझ्या आणि आदित्य ठाकरे यांच्या वाद असल्याच्या बातम्या अत्यंत चुकीच्या आहेत। त्या बैठकीत मी उपस्थित नव्हतो। मी माझ्या पुस्तकाच्या कार्यक्रमानिमित्त दिल्लीला होतो। मी जन्मापासून शिवसेनेत असून राज्यसभेचा खासदार, आमदार किंवा मंत्री होण्यासाठी मी या पक्षात आलेलो नाही। मी बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांचा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेण्यासाठी आणि संघटनेचं उत्तम काम करता येईल या विचारानं सतत काम करणारा शिवसैनिक आहे। बाळासाहेबांनी जरी मला पक्षाचा नेता आणि खासदार केलं असलं तरी मी स्वतःला सामान्य शिवसैनिक मानतो। माझा दोष इतकाच आहे की मी माझी मतं परखडपणे मांडतो। या पक्षातील माझं अस्तित्व आमदार, खासदार आणि मंत्री होण्यासाठी नाही। माणसाला कधीतरी एखाद्या पदाचा निरोप घ्यावा लागतो, त्याची मानसिक तयारी ठेवली पाहिजे असं ते म्हणाले। या सगळ्या वादामागे केवळ राज्यसभेच्या एका जागेचं गणित नसून उबाठा गटाच्या राजकीय अस्तित्वाचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न दडलेला आहे। सध्या खरं आव्हान आहे ते उद्धव ठाकरेंसमोर। आता ते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत या दोघांची दिलजमाई करतात की पुत्रप्रेमापोटी राऊतांना साइडलाईन करतात हे पाहणं औत्सुक्याचं असेल। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।